सिद्धिराज, किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर, आनंदीवर. आनंदीपासून दूर राहावं लागतंय याचा तुम्हाला खूप त्रास होतोय. पण तरी देखील काल तुम्ही श्रीकांतशी असं वागायला नको होतं. श्रीकांतची त्यांची अशी एक बाजू आहे, ती तुम्ही समजून घ्यायला हवी होती. पण म्हणून मी तुम्हाला श्रीकांतची माफी मागा असं नाही सांगणार. पण मला त्यांच्याशी या सगळ्याबद्दल बोलायलाच हवं. तुमच्या वतीने त्यांची माफी मागायला हवी. ब्रेकफास्ट टाइम. आज माझ्या हातचा ब्रेकफास्ट खायचा तुझा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट येथे. तुला खूप छान सी ऑफ करायचंय मला आज. दिस इज फॉर यू. वीणा, जरा मधाची बाटली कुठे ती दाखव जरा. हा देते. हे आणि हे कुठे आहे ग? दही दही आई फ्रीज मध्ये. अगं बाई, आई मध आणलंस ना? हो. काय झालंय आई? काय करताय तुम्ही हे सगळं? अगं देवासमोर नैवेद्य ठेवायचं आहे, पण आज साखर ठेवून चालणार नाही म्हणून पंचामृत करते. तू पण बघून घे कसं बनवायचंय ते, बरं का? हा. आणि तू एक काम कर ना वीणा, जरा वाण सामानात ना सुखा मेवा मागव. हे बघ, रोज रात्री 5 बदाम, 5 मनुका, 5 अक्रोट भिजत घालायचे, सकाळी अनुशापोटी खायचे. आणि हे सगळं तुलाच बघायचंय आता, कळतंय ना? हो. हा. आई नेमकी कसली गडबड आहे ही? अगं सांगते, आज तुमचा उत्साह काही वेगळाच आहे. हा तो आहे एवढं नक्की. काय रे, हो की नाही? लक्ष्मी, मला चहा मिळेल का? देणार देणार. नाश्ता कधी मिळणार आहे? तोही मिळणार, पण इतक्यात नाही. आता मी गडबडीत आहे. कुठे? आई ही अशी का निघून गेली? बाबा, आई आज खूप आनंदात आहे. नक्कीच काहीतरी स्पेशल कारण असणार आहे. काय? काय माहिती, तुम्ही तरी विचारा ना. सांगतच नाहीयेत केव्हाच्या. काय रे हरीश, सकाळी सकाळी घरी आलायस म्हणजे वेगळं राहण्याचा विचार बदलला वगैरे नाहीस ना? संतोष, जरा थांबशील? काय रे हरीश? लक्ष्मी, काय चाललंय तुझं? हो, सांगते सांगते, सगळं सांगते. ठीक आहे. अरे नैवेद्य ठेवला देवासमोर पंचामृताचा. लक्ष्मी, हा. अगं सांगणार आहेस का नक्की काय झालंय? सांगते. हं? हम्म. हे काय लक्ष्मी? असं काय करते, अजून नाही कळलं? काय? काय तुम्ही पण श्रीनिवास दळवी, अहो तुम्ही आजोबा होणार आहात पुन्हा एकदा. काय? काय सांगतेस खरंच? अरे हरीश आणि सिंचना आई बाबा होणार आहेत. खरंच? काय सांगतेस काय? हरीश, कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे वा हरीश, क्या बात. मला तर काय करावं काय नाही सुचतच नाहीये. अहो पुन्हा एकदा या घरात इवल्या इवल्या आवाजात ट्या ट्या ऐकू येणार. एक बाळ असं दुडू दुडू घरात रांगणार, बोबडे बोल कानावर पडणार. बाई, कुळकुळ्यांचे आवाज, अंगाई. तुला सांगतो लक्ष्मी, आपलं सगळं घर आनंदात राहून निघणार. अगदी अगदी अगदी. भाऊजी, सकाळी सकाळी किती गोड बातमी दिलीत तुम्ही. मी काकू होणार आहे आई. सिंचनालाही अभिनंदन सांगा. अगं लक्ष्मी, इतकी छान बातमी आहे. आज मस्त काहीतरी गोड कर.
अहो काय सांगू तुम्हाला, तुम्ही विश्वास ठेवणार नाही. काय? सकाळपासून माझं मन म्हणत होतं काहीतरी चांगलं घडणार आणि ही बातमी आली बघा. अहो सकाळीच मी हिला म्हटलं गाजर हलवा करायला घे म्हणून, ते बघा अरे वा, आणि वा, वा, आणलीच माझ्या बाळाने गोड बातमी. अरे वा रे वीणा, तुझं पण अभिनंदन. चल, चल, आपण हे करायला घेऊया. हा? कढई कढई लहान कुठे बाळ बघ? तुला होणार, तू नाही नको तर ह्या टोपात आधी घे ना. हो जरा मोठा झालास तू. आजपर्यंत इतक्या प्रेमाने, इतक्या अभिमानाने तुम्ही सगळ्यांनी खूप कमी वेळा पाहिलंय माझ्याकडे, पण आज हे सगळं होतंय हे फक्त माझ्या सिंचूमुळे. बाय बाय जानू 2.2. My OG Jana will be back. Real soon. बस 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 अगं सुंदर झालेत पोया, अप्रतिम. कौतुक. लक्ष्मीताईंचा फोन? एवढ्या सकाळी सकाळी काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय फोन नाही करणार त्या. हो. काकू घ्या तुम्ही फोन, घ्या घ्या, बघा काय म्हणते आई. हॅलो, हा लक्ष्मीताई बोला. रेणुकाताई, खूप खूप अभिनंदन तुमचं. अभिनंदन? कशासाठी? अगं बाई, तुम्हाला कळलं नाही की काय? कशाबद्दल? अहो असं काय करताय, गोड बातमी आहे. तुम्ही आजी होणार आहात. अहो काय सांगताय काय? किती आनंदाची बातमी दिली तुम्ही. हो ना, हो आपल्या सिंचनाला दिवस गेलेत. आई होणार आहे ती. मला खरंच खूप आनंद झालाय, इतका आनंद झाला ना की काही कळतच नाहीये. बरं तुमचे खूप खूप अभिनंदन. अहो काय सांगू, जेव्हापासून कळलंय ना काय करू काय नको असं झालंय मला. बरं घरी सगळ्यांचं अभिनंदन करा, सगळ्यांना बातमी द्या ही गोड. हो हो सांगते, मी तुम्हाला नंतर फोन करते. आधी देवापुढे जरा गोड ठेवते. हो हो सावकाश ठेवते. अच्छा. काय काय झालं? काय खुश आई हे मुग गिळून काय ग बसलीस? आता त्या तोंडाला काही सांगायचं आहे की नाही? आजी शांत बसा, अजिबात आवाज चढवायचा नाही.